अश्लेषा यादव आणि प्रांजली गावंडे 22 वर्षाच्या तरुणी, दोघीही शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होत्या. मात्र शुक्रवारचा दिवस आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल याची त्यांना पुष्टीशी कल्पना नव्हती. कारण हिंजवडीत झालेल्या अपघातात या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोघींचा मृत्यू इतका भीषण होता की त्यांचा मृतदेह शेवटी फावड्याने गोळा करावा लागला. कसा अपघात घडला, नेमकं काय झालं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर पुण्यातील रस्ते वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल बनत चाललाय. कधी कुठल्या रस्त्यावर अपघात घडेल आणि जीव गमवावा लागेल हे सांगता येत नाही. हिंजवडीत शुक्रवारी झालेल्या एका अपघातात 2 महाविद्यालयीन तरुणींनी आपले प्राण गमवावे लागले. भरधाव वेगात धावणारा रेडीमिक्स डंपर अचानक पलटी झाला आणि या डंपरखाली तरुणींची दुचाकी सापडली. या अपघातात या तरुणींचा चिरडून मृत्यू झाला. हा मृत्यू इतका भीषण होता की या दोघांचेही मृतदेह फावड्याने गोळा करावे लागले. प्रांजली यादव आणि अश्लेषा गावंडे अशी या दुर्दैवी तरुणींची नावे आहेत. प्रांजली म्हाड्याची तर अश्लेषा अमरावतीच्या शेगावची. दोघीही रूममेट, शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या. एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होत्या. शुक्रवारी सायंकाळी दोघेही दुचाकीने रूमच्या दिशेने निघाले होते. मात्र रूमवर पोहोचण्याच्या आधीच मृत्यूने त्यांना गाठलं. हिंजवडीच्या मान रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगात धावणारा रेडीमिक्स डंपर वळणावर आउट ऑफ कंट्रोल झाला आणि जागेवरच पलटी झाला. तेव्हाच या डंपरच्या खाली प्रांजली आणि अश्लेषा यांची दुचाकी आली. डंपर अंगावर पडल्याने या दोघींचा जागीच मृत्यू झाला. जीव वाचवण्यासाठी या दोघींना क्षणभरही वेळ मिळाला नाही. तब्बल 32 टन वजन असलेला डंपर त्यांच्या अंगावर कोसळला. विचार करा काय अवस्था झाली असेल त्यांची. अपघाताचा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यातही कैद झालाय. हा रेडीमिक्स डंपर जेव्हा तरुणींच्या दुचाकीवर कोसळला त्याच वेळी तेथून दुचाकीवर एक तरुण जात होता. मात्र डंपर पलटी होत असल्याचं लक्षात येतात त्याने दुचाकी सोडून पळ काढल्यामुळे तो थोडक्यात बचावला. वर्दळीच्या ठिकाणी आणि मुख्य चौकात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर 3 क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त रेडीमिक्स डंपर बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर दिसलेलं चित्र पाहून सगळेच हादरून गेले. डंपर खाली सापडलेल्या दुचाकीचा चेंदामेंदा तर झालाच होता. मात्र त्याहून वाईट अवस्था प्रांजली आणि